ओम श्री परशुरामाय नमः. नमस्कार, मी व्यंकटेश बेंडे. नमस्कार. आजीचे हे उघडे मनाचे कार्यक्रमाला अवघे वीक्षकांना स्वागत सुस्वागत. आज आम्ही विशेष होऊन चित्पावन समाजाते बहुमुखी प्रतिभा सल्ले हे मोठे एक कृषिकही हई, तसांची पौरोहित्य करणे घेऊन सल्लेही हई. मग सेंट्रल गव्हर्नमेंटाचा पोस्ट ऑफिसाचे उद्योगी हई, तसांची इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्साचे उद्योगी हई. तिथलं मात्र नव्हे, सांस्कृतिक कला यक्षगानांतू अव्वल बಣ್ಣाचे वेश घालणे रंगस्थळाला एक मेरुगु देंतील एक मोठे कलाविदही हई. तसले जाल्ले बेಳ್ತಂಗಡಿ तालुकाचे शिबाजे ग्रामाचे भंडीहोळे वाड्याचे विश्वनाथ शेंडे हे आमसमा आजी मिळत सती तेंदा हे कार्यक्रम आम्ही येऊ करूया. विश्वनाथांना हे कार्यक्रमाला तुला स्वागत सुस्वागत. नमस्कार. आजी आमचे वीक्षकांना तुमचा एक इतलो परिचय करून देव म्हणी तुमचं विनंती करीस. सुरुवाला तुमचं बाल्य, तुमचे वडील हेचे बग्गे एक तुम्ही म्हणावीन था म्हणी विचारणे तुमचं उज्जल हे बग्गे. माझे दद्दाचं नाव श्रीनिवास शेंडी आहे. हा अय्ये सत्यभामा होणे. दद्दा पुरोहित होऊन झालो. तसांचे पोस्ट ऑफिसांत काम करणे घेऊन येसलो. हो, त्यांचे उत्तराधिकारी होऊन सा तुम्ही. त्यावेळा सुरुवात पोस्टमॅन आणि रन्नर होऊन झालो. हा हा हा. मग रन्नर वेगळो झालो ऐकू देशील ठे कोक इंजिनियर नेवेला. हो. त्यावेळा मग पोस्टमॅन होण्याचे काम करीत चाललो दद्दा. हा. मग बालकृष्ण दामले पोस्ट मास्टर त्यावेळा सल्लो दद्दा पोस्टमॅन होऊन जाता. हा. मग बालकृष्ण दामले दोन्ही काम एकलंकर आहे म्हणे आयले टाईम आणतो. बालकृष्ण दामले मी दोन्ही काम करीत आहे म्हणे म्हणले. तसा दद्दा पोस्ट मास्टर आणि पोस्टमॅन दोन्ही काम करू लागलो. ते उपरांत दद्दाला प्राही झाले. आता घराशी टिंब अनानुकूलही सना आर्थिक. तसा गुंडी देवळाशी पूजाला जायचा म्हणे याला. म्हणजे काहीतरी टिंबा बाहेर ठे आदाई हवं म्हणावं दृष्टीनं. त्यावेळा अण्णा शिंगेरिया पाठशालान चाललेला घराला हाडणे त्याला पोस्ट ऑफिसाचा चार्ज देवाना. म्हणजे दद्दानं काम सोडलं ना. काम सोडणे त्याला पोस्ट मास्टर करलो. आणि दद्दा गुंडी देवळाशी 2 वर्ष पूजा करणे घेऊन चालो. मग त्याहंठे दरब्यादडका परशुराम देवळाशी पूजाला आयलो. त्या एक वर पूजा करणे घेऊन चालो. त्यांचं नाव आहे टिंबो सांगितलं सुरू. माझं अण्णा कृष्ण शेंडी म्हणे चालो. अण्णाला धनुर्वाहतू होऊन अण्णा पुढे गेलो 81 आणतो. मग दद्दान दरब्याडकीची पूजा सोडली ना घराला आयलो. मी त्यावेळा PUC सेकंड इयर करीत चलो. जॉब ओरिएंटेड कोर्स डैरी कोर्स करीत चलो उजिरिया. ಫಸ್ಟ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ನಾನು ಸೆಕೆಂಡ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ಅಂತಂದ ಅಣ್ಣ ಆಸ್ಪತ್ರೆ ಅನ್ಸಲ್ಲ ಹೋಗಿ ಮೇ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಆಸ್ಪತ್ರೆಲ್ಲ ಗೆಲ್ನೋ ಸೀದಾ. ಅಣ್ಣ 8 ದಿವಸ ಕಂಕದಾಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಅನ್ಸಲ್ಲ पुढे गेलो. मग घराशी राहताना अनिवार्य जाणं. सध्याला प्राही झाली आली 60 वर्ष उतरली आणि घरचा पळावून घ्यावा आणि म्हणून त्या दृष्टीनं मी मग कॉलेज सोडला आणि घराशी राहणं. तुम्ही ओट्टू किती जण कुठे? आम्ही चौघ बोडी आणि ती चौघ बोडी आणि एक चेडी. त्यांचा अण्णा मट्ट तो 81 अंत पुढे गेलो. 81 ऑक्टोबर आम पुढे गेलो. मग त्यावेळा एक क्रम कसं असलं म्हणे आता एक घरचं व्यक्ती कामावर सल्लो पुढे गेलो म्हणे आता त्याचं घरच्यांना काम द्यायचं म्हणे एक क्रम असलं. तसं डिपार्टमेंटान तो काम मला मिळला. आमदानी अनिवार्य यायचं ना. डिसेंबर 16 1981 मे कम्माला ಜಾಯಿನ್ झालो. तुमचा विद्याभ्यास निके झालो बाल्यांतू? माझं बाल्यांतू विद्याभ्यास भंडीहोळे स्कूलांतू 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ ವೇರಿ आम्हाला तुमदा लग्गी सज्जोळाची एटाष्टे सध्या ना ते ऐकू तसं स्कूल. त्या कितने क्लास? श्रीराम दामले आमचा मास्टर झालो आमच्याची वठारचं. त्यावेळा 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ ವೇರಿ ठसना 4ನೇ ಕ್ಲಾಸ್ भंडीहोळे स्कूलान केला. 5वे क्लासापासून 7वा क्लास ವೇರಿ ಅರ್ಸಿನ್ ಮಕ್ಕೆ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಐಡೆಡ್ ಹೈಯರ್ ಪ್ರೈಮರಿ स्कूल आणतो 7वे क्लास ವೇರಿ केलं. ते उपरांत हायस्कूलला जायला आमचा टिंब आर्थिक अडचण म्हणे आला. तसा उडुप्पा संस्कृत कॉलेजला गेलो. त्या नेवनी मला घालले संस्कृत शिकावला म्हणे.
तसं दोन्ही वर्ख उडुपी SMSP ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಣ ते समयावरी दद्दाना गुंडी देवळाशी पूजा धरी येईना तसे वेळी मी त्यांची मला हाडणी मुंडाच्या हायस्कूल सेरसायनी मुंडाच्या हायस्कूलांत आमचं बॅच आलं संस्कृत सुरू झालं ओहो तेवेरी मुंडाच्या हायस्कूलान संस्कृत नसतं तेडला कोणी सलो तुमदा मास्टर होनी आमदा हेड मास्टर होऊनी शंकरनारायण भट होऊनी चलो एक हवीकू कळलं त्याची भैया कोई टीचर होऊन झाली मग वीरेश्वर फडके चलो आमचं बॅच आला मग पद्मनाभ पटवर्धन ते वर्क आम्ही SLC सल्ल्यावर का जॉईन झालो मग पड्डिल्ला म्हणी चलो कृष्ण भट्ट म्हणी संस्कृताला एक मास्टर आयलो असं वेगळे सल्या कृष्ण भट्टू सलो का तो मलाही सलो मस्त वर्क त्यांनी काम केलं तो मे उडपास होता तो उडपा सलो संस्कृत कॉलेजला जाण सलो तेचा संस्कृत विद्वत जाण असे तसा तो मग ते काम सध्या तो त्या मुंडाच्या एका वेकन्सी आहे म्हणे त्यांना लायलो पण मला खुणाचो छेवून सलो अद्दी तसं मुंडाच्या हायस्कूल हान तक्षणी मग उजिऱ्या कॉलेजला गेली कॉलेजान तो आर्ट्स घेऊ म्हणे सला पण मिळला नाही जॉब ओरिएंटेड कोर्स डेअरी कोर्स कराय म्हणे आला मग सिद्धवनांत राहू ते तांची देवायचा तसा मग डेअरी ते डेअरी म्हणे त्याला लागलो अण्णा सलो घराशी मी 2 वर्ष त्या मुंडाच्या गुंडी देवळाशी दद्दा असता त्या सलो मग तिसऱ्या वर्ष SLC ला म्हणतात त्याला कुडेंच्या अनंत मम्मा म्हणे सलो त्याच्या घराशी 1 वर्ष राहून माझं SLC पूरा करून घेतलं उजिरी आहे ना कॉलेजाला त्यांच्या कॉलेज 2 वर्षांत 1.5 वर्ष त्या सलो इथला अण्णा आस्पत्र्या ऍडमिट झालो म्हणे याला मग कॉलेज सोडावत झालं मग घराशी येऊन राहिलं पोस्टाचं काम मिळलं ते उपरांत त्याच्या पोस्टाचं काम करीत अजून 2 वर्ष मला सर्व्हिस आहे 27 मार्चला रिटायरमेंट आहे तुम्ही सुरू वाला काम करता सुरू होईल तुमचं संबळ म्हणे किती आहे 170 रुपये संबळ सांगा त्यावेळा म्हणजे 1 गोणी तांदूळांना 170 रुपये झाले माझा संबळ आहे 170 रुपये इथला सांगा आज 24,000 ಚಿಲ್ಲರೆ ಸಂಬಳಸೆ ಆಮ್ದೆ ಶವಲ್ ಕಲಿ ಆದಿ ಅಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿ ಅಂಚೆ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ मध्ये तिथले ಒಟ್ಟು ಆಮ್ದ ಟಿಂಬ ಉಣಾಂಚೆ ಆಮ್ದ इलाखेतर नौकार म्हणे आमचा एक वर्ग वेगळं कळणं ते सांगून तुम्ही कृषी करायची आली ग्रहकृत्य हे जे बघे सुरू इला तुमचा अनुभव कसा आला म्हणजे हे ग्रहकृत्य अनिवार्य जाणं पडा अनिवार्य तसं वेळ घराशी राहत जाणं विद्याभ्यास करावं म्हणे सला पण आता झालं नाही घराशी पडावून घंतलो नाही म्हणावं त्या दृष्टीनं घराशी राहत जाणं त्याच्या मग पोस्टाचं कामही मिळणार तसा आमचा जीवनाला एक आधार हो म्हणण्यासाठी पोस्टाचं कामही धरणे घेऊन कृषी सुरू केली सुरू आमचा अभ्यास नसलो आम्ही लग्न स्वतः ಒಟ್ಟು कृषी पडावणी ಗೊಂಚಲ आले मग टिंब करीत जाणताना दद्दा आणि घराशी सलो सांगून देवला तसे वेळी मग तो अभ्यास झालो ते हेंतुची पुढं जाऊन लागलो मग तुमचे अंकी 2 भाऊ शिवण म्हणाला ते किती कधी दिसले ते माझे भाऊ गिरीधोर म्हणे अजय हावेरी यांचे ज्योतिषांनी परिहार करणे घेऊन हावेरी यांचे तेडीन स्वतः जागो घेऊन त्या घर बांधितलं मग एक शितिकंठ म्हणे तो तेवढा लहान झालो यशा SDM आस्पत्रेंतू लॅब इन्चार्ज होऊन तो त्याची 2 लॅब असते तिन्ही एक बेळतंगडींतू एक उजिऱ्यांतून एक गेरकट्ट्यान तिन्ही लॅब त्याची स्वतःसाठी त्याला वराड होऊन एक चेडीस आहे गिरीधराला एक चेडीस आहे गिरीधराच्या चेडीने LLB केलं शितिकंठाची चेडी अशा इंजिनिअरिंग करीत तसा ते दोघंही बाहेरच होते घराशी मे पळावून घेऊन ते उपरांत तुम्ही घराशी आता एका पौरोहित यायला लागला तो कसा लागला तुमचा के शिक्षेला का दद्दा पुरोहित होऊन चलो तसा तेडीना अशा नित्यांत घराशी त्याचा शांतीपाठ म्हणावाचो मग सूक्त म्हणावाची अशा तेडी पूजा करता घट्टी मंत्र म्हणून पूजा करतात तसं येईल ना केला वाघ आमचा तेच म्हणावचं ऐकून येऊ लागला ते उपरांत 1 वर्ष खमे मदवूरांतू वसंत वेद पाठशाले म्हणे सांग ते लागेल ना तेडला 19 साल ते मध्ये त्या एका पेपरांत आयला ना त्याला अर्जी घालली मग आता सिलेक्शन झालं तसं मे एप्रिल मे 2 महिन्यांतू त्या पाठशाला ते पाठशाला लागेल ना 2 महिन्यांतू पुरुष सूक्त श्री सूक्त मग असं लहान केलं वाघ त्या शिकायले
ते उपरांत मग घराशे दद्दान सांगून दिद्धांना केलं उसना मग पूर्वांग उत्तरांगाई दद्दान पाठू केलो मालानी दामले श्रीरामण्णाला उठ श्रावणी पढवायली दद्दान ते उपरांत एक थोडा मे रामकृष्णांना सन शिक्षण कांबोळी तेशी जाऊन ते सन थोडं शिक्षण तसंची मुत्तिरड का गजानन दामले म्हणे ते सन एक थोडा शिक्षण केलो केलो आगे विषय तसा हावने मळे माझे खर्चाला हवा इतला मला टिंबा हवा गोंतू हवा म्हणा ते उद्देशान शिक्षेलो चा मग टिंबा आमदा चालत्यान तो हवा म्हणण्यासाठी ಕೆಲವು ಸದ್ದೆ ಇಲ್ಲ आणि रजा सल्ले जायो सुरू केला तसा टिंब चालते आणि तुसा होता अशा भारी गंतू नाही टिंब हळ्ळी मट्टाले अल्प मात्र गंतू टिंब टिंब गंतू सल ना एवढा करू अभ्यासा तसा आम्ही कृषी करीत सता आमचा जीवन तेंतू असा हे झाला ते उपरांत त्यावेळा आमच्या टिंब आर्थिक ತೊಂದರೆ ಸಣ್ಣದಲ್ಲ ಮತ್ತೆ ಅಣ್ಣಾಯಿ ಒಕ್ಕತ್ ಸೋಡ್ಸಲು ಪಾಡೋ ಕರ್ಸಲು तसं मे घराशी येऊन राहिले उपरांत मेची ಒಕ್ಕत सोडावं सुरू केलं मेची पाडोही करावं सुरू केलं केला मस्त आर्थिक टिंब अनानुकूल सल्ले मग आम्ही केला म्हणे आता एक त्यांची श्रद्धा ठेवून आम्ही केला म्हणे आता आमदाच्या अव्वाला म्हणा त्या दृष्टीनं ता ಮುಂದುವರ್ಸಲ್ಲ ಅಜ್ಜಿ ಯಶ ಒಕ್ಕತಾಯಿ सोडीच पाडोही मेच व्यायाम तसा एक व्यायामही आहे आणि ते इतल्या वर्कां बसते 40 वर्कां बसते आहे ना तसे एकदम सोडिया म्हणे सोडत अभ्यास जसे अनुकूल से तर अभ्यास झालो तसांची करूया म्हणे सोडत तसे ಮುಂದುವರ್ಸಿತ್ತು अशा मग माझी धाकुटी दोघा मला वराड झालं सुल्य पदवांठी त्याचं नाव त्यांचं नाव जलजाक्षी म्हणे एठा आम्ही नाव ठेवलं ना विनया म्हणे वराड 92 झालं मग माझो भाव एक पुरोहितची मम्मा ही पुरोहित नव्हे सल्लो पण संहिता शिक्षेलो ज्योतिष्य शिक्षेलो वास्तू गोंतू सल्लो आचार्य काम गोंत सल्लो मस्त संस्कृत गोंतू सल्लो बहुमुखीच मध्ये मावळेंतलो मम्मा पण करे का कोणाला जाणनातलो त्याच्या पिल्ला घरा मात्र पुरोहित केला सल्लो भाव शृंगेरी असल्लो मध्ये भब्बा समशी ಒಟ್ಟು शृंगेरी शिक्षेलो तो घनपाठी तो अशा त्यांचे गावांतून पुरोहित की करसे अव्वल त्याला नाव व्हायचे व्यंकटेश भट्टू म्हणे नाव तसा आमदा दोघांना कुठे विभा म्हणे चेडी श्रीहर्ष म्हणे बोड्यो विभाला एठा ಬಂಡಿಹೊಳೆಂತೂ ಎಲಿಮೆಂಟ್ರಿ ಮಾಗ ಪೆರ್ಲ 5ರಿಂದ त्याला 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಬಂಡಿಹೊಳೆ ಅಂತ 6-7 पेरला अंतू झाला हायस्कूलला धर्मस्थळ संस्कृत सेमणी म्हणून घेऊन मला एक संस्कृताची टिंब ओढी झाली म्हणण्यासाठी त्याला नेहमी धर्मस्थळ हायस्कूलला घाललेली एठा त्यावेळा बस असायचे ते बसांतू नित्य जाऊन येवे तिशी त्यावेळी हायस्कूल आणतो यावला विद्याभ्यास करणे घेतलो ना मग उजिऱ्या कॉलेज घाललेली कॉलेज अंतू सेकंड PUC एक पार्ट गेलो ना म्हणे यानं मग म्हणलं ना मी हे नाका मला मी संस्कृत शिकव सांग म्हणे म्हणाला म्हणणे शृंगेरिया राजीव गांधी कॉलेज असेल ना त्या शृंगेरिया नेऊन त्याला संस्कृताला सेरसायली त्या त्यावेळी ना पहिली 2 वर्ष हान तक्षण डिग्रीला जायला म्हणतात त्याला ज्योतिष्य घेतलं ना ज्योतिष्य घेऊन ज्योतिष्यांतो आचार्य पदवी त्या घेतली ना शृंगेरियांतो राजीव गांधी कॅम्पस त्या गोल्ड मेडल मिळालं त्याला शृंगेरी स्वामी गोल्ड मेडल दिली ते उपरांत मग विद्वत्ताला म्हणतात त्याला त्या पाठ तिथलं बोलू नाही मला हवा इतकं स्ट्रेंथ लेक्चरर्स नाही समान म्हणे म्हणून घेऊन त्याला डिग्री आणतो सल्ला लेक्चरर निकलन पेजत्ताई म्हणे पुढेलचो तेली म्हणला ना तू एक ते उडपा जाय व्हायची नाही म्हणे आता तिरुपती जाय व्हायची 2 ठेकी आणि जा एठा नाका तुला त्या ज्योतिष अजून पुढं शिकावं त्याला डिग्री करावं म्हटला म्हणे तो ज्योतिषाचा लेक्चरर तसा तेलीन सांगितलं वेळ ना ते मग उडपा नेऊन घालली उडपा कॉलेज आणतो ज्योतिष विद्वत आणतो विद्वत म्हणजे इक्वल MA ज्योतिष विद्वत आणतो स्वर्ण पदक आहे ना त्याला तो 2दा गोल्ड मेडल आहे 2दा गोल्ड मेडल मिळाला एक शृंगेरी आणि एक तसं त्याला कोल्लूरा विघ्नेश्वर अडिगो म्हणे कोल्लूरा देवळा आणतो पूजाचं
प्रदोष पूजा तेंदा हा 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 तेला वराड करंदेवाली हा दोघांचा कुडीसाठी हा सुरेखायासाठी हा सुंदर नाही कळलं बोडियो त्याचा कंप्युटर सायन्स डिप्लोमा जावन असे उजिरिया SDM पॉलिटेक्निक ಅಂತೂ हा तो यशा ಬೆಂಗಳೂರು ಅಂತೂ ಭೀಮಾ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಅಂತೂ काम करीत छे हा हा IT सेक्शन ಅಂತೂ काम करीत छे हा हा तसा आमचा एक संसार हे मध्ये तुम्ही LICचे एजंट होऊन हेंतू हे काम केलेले हे तुम्हाला कसं अवकाश मिळलो तुम्ही हेंतू किती साधन केले जीवन निर्वहणासाठी आदाय होसलो म्हणा उद्देशांतू इन्शुरन्स सुरू केला करूया म्हणे सोडील ना मला आदाय हो नका ते दृष्टीनं देवाचं ध्यान तुम्हाला त्याला गावीचं सपोर्ट दिदनी करणी घेऊन यायनं याच्या 1-2 वर्षांपासून मला एक्झाम्शन मिळणार असे तेंतू एक क्रमुकीच असे म्हणा 15 वर्ष एजन्सी केली म्हणे ते मग एक्झाम्शन देवायचं म्हणे से म्हणजे तेळी ना मग पॉलिसी केली नाही तरी तो एजंट होऊनच असे एकही पॉलिसी वर्खाला दिदली तरी पुरसे दिदली नाही तरी तोंदर नाही तसे एजन्सी गेली म्हणे हा नाही त्याच्या दृष्टीने तो मला असे एक्झाम्शन मिळणार असे याच्या मी मध्यस्तू किती असे इतलं करीत सा आधी ते वर्खाला त्यांचं टार्गेट समा करा समा ते मध्य मग यक्षगान एटा घराशी सांस्कृतिक आहे माझं दादाई खे मग वेशू खर्चलो खे मला पळायला ठेवू नाही मग एटा परशुराम मेळू म्हणे चलो खे ते मेळा तू वेशू करचलो म्हणे म्हणता ऐकेला दादाई म्हणत चलो तेव्हा बाकी गावीचंही म्हणत चाले ते उपरांत अण्णा घराशी येऊन राहिलो उपरांत तो यक्षगान संघांतू मिळवून तो वेशू करीत चालो त्यावेळा एक अव्वल टीम असा करणे घेतली हानी ते उपरांत घराशी येऊन राहिले तो यक्षगान संघ आमचे भंडी वेळे वठारतो म्हणा ते रीतीन चलो यशाही तसंच छे पण यशा आम्ही बाकी आगेंदा साध्य घेऊन ಮುಂದುವರಿಸಿತ್ತು तसा यक्षगानाला आमचा यक्षगान कसं हसणं म्हणते अधिक शनिवार आदित्यवार खेळ येत चालले ते दृष्टीनं शनिवार दुपारी उपरंगेला ते आदित्यवार पाहता यायचं आम्ही खेळापष्टी तर मलाही सोपं हसणं ते दृष्टीनं मी यक्षगान एटा शिक्षण थोडं विष्णू शेंडे म्हणे आमचंच कुटुंबीचं आमचं अण्णाचं बोडियो म्हणे ते बसते नाट्य शिक्षण ते उपरांत मग करगल्लू विश्वेश्वर भट्टू म्हणे तेला हाडवून आम्ही नाट्य शिक्षण तसा यक्षगानांतू वेश करू लागलो मापक्षा मोठे सल्ल्यांचा विष्णूचा ना मग श्रीकंठ दामले असं नाही श्रीराम दामले असं त्यांचा पुरा म्हणजे तुमचे भंडी ओळेन तुझे एक इतले कलाविद असले हे पैकी कोण कोण सत ह्यांचं एक टीम नाव तुम किती जण असले शुरुवाला कोण कोण मी यक्षगानाला सेर्सता संघाला सेर्सता भंडी होळेन तुझे आम्ही चित्पावन म्हणायची 25 मनशा सामान्य यक्षगान वेशू करता असले आम्ही देशील ते धरियल ना दर्भे दरका वेरिंदाला म्हणे म्हणे चित्पावनांचं टीमची म्हणे दर्भेडकांची विशेष नसलं तेवढा प्रतिमारू रामकृष्ण काका एकू श्रीराम दामले भंडी होळे मग विघ्नेश्वर दामले मग श्रीकंठ दामले ते अण्णास भाऊशी मग विष्णू शेंडे महादेव शेंडे त्यावेळा ते पुरा मोठे 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 म्हणजे विष्णू शेंडे महादेव शेंडे मोठे नाही पण महापक्षा मोठे असा माझ्या अण्णाचे बोडी तरी महापक्षा मोठे अनुभव झालो असं त्यांचा पुरा विचारणी घेऊन मग विनायक हेब्बारू म्हणे नेकरडकीचं तो भागवत की शिक्षलो तोही आमचे संघान झालो मग उमेश हेब्बारू आमच्या संघांतू पटेल मेळान झालो मेळा सोडलं झालो त्यावेळा आमच्या संघाला सतत येऊन झालो अंतर दिनेश भट्ट म्हणे तोही आमचोची तोही वेशू करावा येत झालो तसा विठ्ठल हेब्बारू म्हणे विनायक हेब्बाराचा भाऊशी तो हिम्मेळाला तसा फत्तीमारू महादेव अभ्यंकार म्हणे तो चंडेचो ते काय विशेषता किती म्हणून असते तेळी डाव्या हातान चंड वाजवायचं म्हणजे मट्टी काठी डाव्या हातान धरणे चंड वाजवायचं सामान्य अपरूप तोही पुरोहित होऊन झालो कृषिकू तसांची यक्षगानांतूय अव्वला उमेदी सल्लो अथवा ते कलांतू अव्वल नैपुण्य घेतलं तसं आम्ही पुरा फोटो होऊन खेळांदा असं मग वरदशंकर दामले मग रंगनाथ मराठे असं वेगवेगळ्या गे मग मध्यप्रायाचंही मग मिळलंय असा एक 25 मनशा आम्हीची यक्षगान कलाविद असं
तसे वेळेला चालला असं ना हा हा सुरेख आहे हा. वेगळ्याला काही एक दिनता नाही हा आम्ही म्हणलं आम्ही काही एक घेऊन नसलो कळलं, संघांची हा, अशा हा, खेळू खेळून किती उरला म्हणे आता तर संघाला ठेवून घेसलो हा हा संघाला ठेवून घेऊन त्यांची संघाला हवे असले ड्रेस हा करावंच आहे परिकरा किती हो पडा आता करावाचा म्हणे आम्ही ठेवून घेतला हा 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 आता आमच्या खर्चाला जाण्या येण्याचा वाहनाचा मात्र त्यांची घ्यायचा हा हा संघाला खेळांची विल्या मिळाली मग उरलेलो आमचा खर्च आम्ही घालून घ्यायचो घालून घेतो त्या दृष्टीने आमचा संघाचा संघ ಬೆಳವಣಿಗೆ. झालो आहे म्हणजे 50-60 ಅಂತೂ संघ सुरू आलो असे 60 ಹಾ त्यावेळाही त्यांनी सुरू केला होता संची ಹಾ 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 58 ಅಂತೂ सुरू आलो असे ಓಹೋ ಹಾ त्यावेळाही त्यांनी सुरू केलं ना कसं म्हणते वंतीक घालणे थोडे ड्रेस तयार करणे ಹಾ ಹಾ यक्षगान संघ सुरू केलेलो ಹಾ तो यशाही आम्ही संघांत वेशू करतात आम्ही काही घेत नाही ಹಾ 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 याच्या दुरीने यशा सध्या दुरी खेळ उणे ಹಾ पण एका आदलावर एक वेरे ಹಾ एका 2-4 वर्ष आदली वेरे आम्ही बाहेर खेळू करताय ಹಾ आम्ही भंडी होळ्यांतले सामान्य असे काही एका घेत नसलो अथवा आमचे म्हणे संघान चालले ಹಾ काही एका संभावना घेत नसलो जाणे येण्याचं खर्च ते खेळाचे विल्यांठी खर्च ना उरलेले पैसे संघाला ठेवून घेसलो तसं आमचा आजच्या संघात एक मेळाचो ड्रेस आमचा संघांचे ಹಾ ಹಾ आम्ही तसं केलेले तुमला सुरू आला ते हेंतू व्हिडिओ मला किती असताना तुमच्या आरंभाचे दिवस आरंभाचा टाइम आणतो त्यावेळेला पैशाचं मौल्यही तसं हा हा एक उदाहरण सांगावं म्हणजे आता चिकमंगळूरा एका दिनेश पटवर्धनानं एका अंबरी अभिमान आणतो हा नवरात्रांत एक खेळ होती हा आयोजन केलं. तेळीन उत्ताईना त्यान विचारणे हा आमचा एक खेळ काढून दिलो हा हा ते खेळाला 700 रुपये आम्ही विळ्या घेताना या बा आमचा जाऊन येताना हा 50 पैसे मात्र उरलेले ಓಹೋ पण आता 50 पैसे उरले तरी तेळीने एक आमचा खेळ काढून दिलो इतलो दुरी म्हणावं एका दृष्टीनं अभिमान आहे आम्ही त्यांचं बेजार करणे घेतला कळलं कळलं म्हणजे तसे आमचे आहे. खेळ अवकाश मुख्य आहे, असतो. अवकाश मुख्य आहे. आणि तेळीन त्या बोललेला त्याचा एक हा व्हॅल्यू व्हॅल्यू रूप आपला आम्ही त्या दृष्टीने आम्ही त्यांचं एक हे केलं नाही हा हा अथवा अशा ಕೆಲವು खेळांतले आमचा टिंब नष्ट जाणं तरी आम्ही ते ಬಗ್ಗೆ काही आलोचन करीत नव्हतो. ಅವಕಾಶದ ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ तुम्ही अवकाशाच्या ಯೋಚನೆ ಬಗ್ಗೆ आलोचन करतो यस की कित्येक सत्य किती असं म्हणते वर्खाला एकदा आमचा महागणपती व्रत करावं संघाच्या लेखीनं हा 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 त्या सदस्यांच्या कोणाचं तरी एकालाच्या घराशी हा करावाचा हा तसं व्रत करता संघान तो पैसे नसताना आम्ही वंते करणे व्रत हा व्रत केले नसे हा हा सुमारला हा हा म्हणजे संघाचे पैसे त्यांची कळलं 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 तसं वेळेला तसा त्यातले करतो कष्ट तुम्ही तो मळू आजीला उरवून घेतली आहे. टोमॅटो विषय वर्खाला एक शिबाच्या जात्राला आमचं सेवाचं खेळ होते हा तसं आमचं सुवर्ण महोत्सवाच्या समयांतू हा मनोहर गोखले म्हणे देशीलचे ते बेंगळूरांतू SPM माणसाले हा अशा रिटायर्ड हा ते एक यक्षनिधी म्हणे सुरू केली हा 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 ते त्यांचे स्नेहित मग हिताईशी खुणाचे तेंपष्टी थोडा संग्रह करणे हा आमच्या यक्षगान संघाला 1 लाख रुपये हा डोनेशन देणगी, म्हणून दिली यक्षनिधी म्हणे एक देवनी हा तर आम्ही बँकांतू फिक्सेड घालून ठेवले हा ते आईले पैसे यक्षगानाला उपयोग करावते हा म्हणा त्या दृष्टीने आता यशाही आमचा 1 लाख रुपये फिक्सेडच आहे हो हो ते करण्यात झालं त्यांचा तो एक मट्टा कोडुगे आमच्या कळलं. यक्षगान संघाला प्रोत्साहित मूलतः देशील त्याची सोतो पण त्यांचा मान केलेला देवेचा होता मन मोठा 2008 ಅಂತೂ आमचा या सुवर्ण महोत्सव झाल्या वेळा हा त्यावेळा त्यांचा एक देणगी इद्धाना हा हा तसा मग जयप्रकाश हेब्बारू आमच्या संघाला एक कलाविद होऊन ಸೇರ್ಸಲು हा आजेसा तो अध्यक्ष होऊन से हा हा आमच्या यक्षगान संघाचा हा हा मग कृष्णानंद हेब्बारू म्हणिसलो हा तो यक्षगानाचा एक कलाविद हम्म. तो यक्षगान टिंब हिम्मेळू शिकवून घेतलो ना हा हा तोही आमच्या यक्षगानाला हा हिम्मेळाला येसलो हा आमचा अशा अजून ಕೆಲವು आमपैकी सल्ल्यांचा अशा शरद तुळुपुळे हा 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 रवींद्र तुळुपुळे तदाशी भागवत की सल्लीची हा व्यंकटेश तुळपुळे एक आमचा मोठो कलाविदची हा हा अव्वल यक्षगान शिक्षेल्लो आदेश तो सेवा भारतींतू यक्षगान क्लास आणि करीतसे हो हो तो मास्टर होऊनसे हा हा तसे अजूनही सले हा कळलं ಕೆಲವಾಗಿ ಬೋಡಿ ಮಗ ಕಮ್ಮ ಮಿಳಿದ ತಕ್ಷಣ हा तेगडाला गेले हाय नवीन दामले किरण दामले अशोक उगटे पुरुषोत्तम तुळपुळे हा असं नाग्य सल्ले ते त्यांना कम्मा मिळणी म्हणून घेऊन ते कम्मांदा गेले ಅಂತೂ ಏಕ ಬಂಡಿ ಒಳ್ಳೆ ಅಥವಾ ದೇಶಿಲ್ ಮಣವತ್ ಏಕ ಯಕ್ಷಗಾನಲ್ಲ ಏಕ ಕುರಾಳಸ್ एकदम मने तितला हे से बळे छल्ले कलाविद हयवेचेची म्हणे वेरी जाल हे एक विषय
मोठा विषय होतो सुधाकर दामले हा मग रघुनाथ दामले पुरा वेशू केलेलेच है का हा सुदर्शन दामले हा 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 पुरा वेशू केलेलेच कळलं श्रीरंग दामले हा अंगडी हा 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 मक्की अंगडी करणे घेऊन हा तोय आमचा वेश अंदा उरपाळे अनंतांना आमचं हास्यगार होऊन चाललो ओहो तसांची गोविंद चिपळूणकर म्हणे हा हा अरसिमक्की हायस्कूल ಅಂತೂ हेडमास्टर होऊन हा चाललो हा तो शुरू ಅಂತ आमचा खेळ पळाबे मात्र येसलो ओहो आमच्या खेळांद येसलो चौक्यांचा सलो नी ಅಂತ आमचं म्हणजे येसलो हा मग ಕ್ರಮೇಣ ಈ ಅನಂತಣ್ಣ ಅಂತೆಲ್ಲ ಯಕ್ಷಗಾನ ಹಾಸ್ಯ ಕರವಲ್ಲ हा 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 परिणती हा दिदलीना हा. मग तो हास्य कलाविद होणी हास्य, आमचा हा. वेश प्रेरणा, करचाल हम्म. तर एक त्याचा एक मोठा आहे ओहो ಕೊಡುಗೆ मोठा विषय होतो सुरू आणि तुमचे खेळ वर्खांत तू सामान्य किती ससले सुरुवात वर्खाला एक 10-12 खेळांनी हसले हा हा मग यशा उणावलेले कळलं आम्ही सुवर्ण महोत्सवांत एक नाव योजना केली आहे हा सुवर्ण महोत्सवात एक वर्खांतू हम्म आमच्या कोणी पण खेळू दे पैसे त्यांना रियायतीने खेळावतो आम्ही हा 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 आधी तुमची रियायती झाली मग रियायती करणे खेळावतो आमचा सुवर्ण महोत्सवाच्या वर्खांतू थोडे खेळ हयो आहे त्यासाठी आठवाला तसं येल्या आमचे गावांतू देशीलान जालोसे कुंटल बडक्यान जालोसे सुಳ್ಯ ಪದವಂತೂ खेळू जालोसे कुडेलांतू खेळू जालोसे तसांचे ಕೆಲವು आमचे खेळ झाले होते ते आम्ही रियायती ಅಂತೂ ಕೆಲವು खेळ केलेले त्यावेळेला सुवर्ण महोत्सवाचा एक विशेष म्हणे तसा चंद्रशेखर दामले सुಳ್ಯ ಅಂತलो तोही आमच्या संघाला वेशू करावाला येत झालो असा यश येच आहे श्रीकर दामले ಒಟ್ಟು तो देशीलचो म्हणे म्हणता तो यक्षगान कलाविद केस होतो येऊन एठा करावा विषय हंत असं सांग श्रीकर दामले एक वेशधारीची आमच्या संघाचं असे सीताराम दामले तो हईवेला बँकांचो कम्मावर तरी पण खेळू सल्ले बहुतेक तो केस हलो म्हणे तरी खेळाचे येस हलो वेशू अभिमान तिथलो त्याला सलो ऐकू अव्वल वेशू याने श्रीपाद दामले सीताराम दामलेचो भाऊशी तो हिम्मेळ कलाविद होनी तो वेशधारी हई वेशाई केल्यांचा तरी ना मग हिम्मेळाचा होऊन चलो तसे त्र्यंबक दामले मग त्याचा अण्णाशी नारायण दामले म्हणजे देशीलचो तो वेशधारी होऊन चलो खेळ गुंतू नाही पण तो मग आमच्या चौक्यांतू आगेला लग्गवाला मॅनेजर सह ते दृष्टीने चलो मध्ये तिळवळकांत ते पक्ष आधी वेशू कर चलो म्हणे म्हणसले मी पळायलो नाही असे आमच्या घेते कलाविद अड्डाहಳ್ಳ गोविंद दामले एक कलाविदची अजून ಕೆಲವು ಕಲಾವಿದ ಸಾತಿ ಫತ್ತಿಮಾರು ರಮೇಶ್ ಭಟ್ म्हणे फत्तीमारू रामकृष्ण काकाचो बोडियो तोही यक्षगान कलाविदची तो बँकान चलो तेळीन आमच्या सुवर्ण महोत्सव त्यांच्या बँकांठी आमच्या टिंबा सहायधन दे बैलांचे तो यशा रिटायर्ड तो एक कलाविदची असे बरे जण कलाविद आमचे संघाचे सल्ले एक सुब्रायाचार कुक्कडा म्हणे तो आधी मेळान चाललो तो रिटायर होऊन घराशी सता तो मग आमचे संघाला भागवत होऊन येस आलो ते काळावरी आमच्या संघाच्या खेळामुळे अव्वल उच्छ्राय स्थितीत झालं म्हणजे त्याचा भागवत की त्याचा एक नेतृत्व अव्वल मान ठेवून एक गाडी देसलो आमदा पण गाडी देव चल आमदा अव्वलाला झाले तसे बेजार नसला तेवढी असा अव्वल हेंतू जाचले खेळा म्हणजे त्याचं निर्देशन आणतो तुम्हाला अव्वल पडलेलो भागवत झाले त्याचे निर्देशन आणतो खेळ अव्वल झाले होते आमचे यक्षगानाचा एक खेळ यक्षगानांचा सुरू बालगोपालंपरती सुरू केला मग मुख्य स्त्री वेशामुळे ते सुरू आणतो येवेच्या ते सहकारीच मग एक संदर्भावर बಣ್ಣाचा वेशू करावाला नाही म्हणावं ते संदर्भ यंत्रणेला अनिवार्य स्थितीवर बಣ್ಣाचा वेशू करावा सुरू केलं तसं थोडी वर का बಣ್ಣाचा वेशू स्वतःचा प्रति खेळू चाललो ते मला त्या घराशी हसावे भैया को धक्कुटीने आजी खेळू का तो राक्षस तो सहज तसा त्यांतू राक्षस वेश चाललो ते मध्याची म्हणे त्यामुळे आमचा एक जनार्दन कुरूप म्हणे बरगुळा चाललो तो यक्षगान हिम्मेळ कलाविद तेळीन एक केसर तट्टीची मुगुळी करून दिदलीन साईन
ती मुगळी वेगळ्यांच्या घोड्याच्या डुयाला हन्नातले रुखाचं मुगळी करलिद्दान त्याला तट्टी मग आम्ही तयार केली हन्नातला म्हणा त्या दृष्टीनं मी बಣ್ಣದ ವೇಷ ಮಧ್ಯ ಡೈಯಲ್ಲ ಬೆಸ್ತನದಲ್ಲೇ ಶುರು केलेला मग तसांचे हावनी ಮುಂದುವರ್ಸನ ते उपरांत मग एक तारानाथ म्हणे मास्टर उठा बंडीवळे स्कूलला आयला होला मग तेळीन बಣ್ಣದ ವೇಷ करायला सुरू केलं ते उपरांत अशा जयप्रकाश ಹೆಬ್ಬಾರು मग ಮುಂದುವರ್ಸಲ್ಲ पिढीगंतू जयप्रकाश ಹೆಬ್ಬಾರು परमनंट तोच अशा खेळांतू राक्षसाचा वेश जयप्रकाश असा हावनी सेत अशा त्यांचा घराणंही फुल हेच कसं नाव खेळाचं घराणं भागावत कायचं चेंडू व्हायचं राक्षस व्हायचं हिम्मेळाचं बोलावं नाही तो वेशाचं मोठा आहे का प्रोत्साह ह्याला कला पोषण त्यांचे घराशी जयप्रकाश त्यांच्या घराशी एक वर एका तो तेवढा लहान बोड्यो आमचं खेळ खेळायलो त्याचं दादानाशी ते वरखा खेळाला आम्ही त्या रंगस्थळांचो चौक्यांतो वेश घालीत होता त्यांनी अनुभव असलो म्हणणे काकान म्हणला सांग एला ही बन्नू लावे रे भारी हे अनुभव असे असलो कलाविद होणे आज ता बोलणाची आजेशा त्याचे हेंतू होणे असते तिंतू से आजेश कलाविद विषय कलाला पण तो वेशही करावला समर्थ होणे अब्बाला रीतींचे आमचे संघात यशास्व अध्यक्ष होची असा यक्षगानाचा जीवन जीवन अशा आधी आधीने अशा पोफळला चढाव्या अथवा ओखात घालावं जेवण मिळलं ना तरी तुमचा आता कसं आता लागला कसं तुम्ही अभ्यास करणी घेतली म्हणजे आगोटीन दोन्ही ते पोफळीन चढावायचं ह्या गोटी कष्टदायक कामाची म्हणजे अभ्यास नसल्या ते हेंतू तुम्ही ते ओखात घालावं कसं शिकेन त्याला कोणी प्रेरणा आहे हे बघ मला सांगा बेठा म्हळे मे घराशी येऊन राह अद्दी अण्णा पुढा जाई अद्दी तोची ओखात ओखात सोडसलो पाडो करसलो म्हणलं त्यावेळा ते आमचा जीवन टिंब अपदान म्हणजे आर्थिकವಾಗಿ आम्ही टिंब मग्गिणसनो ते दृष्टीनं पैसे देवनी ओखात सोडाबेचा म्हणजे अनिवार्यता आम्ही करा हांसना मेची ओखात सोडलं तर किती हसे अण्णा सोडसलो नका म्हणून आता दृष्टीने मे सुरू केला सुरू अपदा हसना हाय पंप ठसलो आमचा ना एक मणे बळ्ळी सला तसा पळाव्या म्हणे सुरू केल्यानंतर तसांचे ಮುಂದುವರ್ಸನ मग ओखात चढणे गिम्मांतू पाडो करावा चोय तसांची अंकुडी मे कोणतरी कम्मा त्यांचा संघ आला की अंकुडी मला खंडून दे म्हणे ते म्हणे त्यांना हांडी मला हांड दिसला पैसे देसला पण ते दृष्टीनं त्यांचा संघोनी अंकुडी हाडब्याची आणि पाडो करावा होतो असा टिंबा अपदा हसली अपदा तरी सोसून घेऊन केला म्हणा आमचा देवेला नत्ना झाला एडजस्टमेंटासाठी सुरू केला मी तांची ಮುಂದುವರ್ಸला मग आता एक 2-3 वर्ष हंतंदाला तो अभ्यास झाला मग त्यांचं भारी अपदा सोडली नाही म्हळे गोठीन तू पोफळी निसरा त्यावेळा भारी अपदा हसली कित्येकदा मी पोफळीवर टाक्याला गेलेलो निसरलो ओखात सोडावला आणि पोफळला चढलेलो तेव्हा केला जाऊन भेटलेलो माणसू ते हांटी एकदम निसरत बुडाला आईल जाणस आहे मला हे वरी बसवणी पैठ्यावर भेटलेलो सलो सीधा निसरत नाही तेगडाचे वाडी आणि मग एक ओखात सोडतेलो सलो तो पळावी ससची मी ते पोफळीवरती सीधा खालतो आहे नस काही एक करता नाही जाऊन भेटलेलो माणसू बुडाला येऊन राहणस तसं झालं नाहीच मग पाडो करता येतला पाडो करता किती एकदा अवघड हयवेचा संदर्भ असला एक सर त्या पाडो करता दुरी सलना चिंपूट ओढावला म्हणे बाहेर दोन्ही हात बाहेर घालणे चिंपूट ओढी त्यांना अंकुडी वापस येऊन मे पिढ्यावरती उत्ताड होणे खालतो निसरला हला वरतो हात घालताना दोरी मिळली पिढ्याची त्यांदलाची बचाव झाला नाही म्हणे आता ते दिवस मध्य जीवन अखेरी म्हणे मला सवडील ना गेला म्हणा ते बुड आणि ते पोफळची कुत्ती झाली मी पडावत होते ते कुत्त्याला करेक्ट होणे पडावं पाठी त्याला मिळाली तसा ना संदर्भ आहे देवाने राखीतला ना इतलं म्हणायचं ते काही नाही देवाचं एक दयासली म्हणे देवाची दयासली म्हणे आता मनुष्य वाचताच आहे म्हणा त्याला एक दृष्टांत मध्ये मग अधिकशी कम्मा अशा आमदा हयोद्यालनी कम्मा अधिकचा अभ्यास झाला उपरांत सामान्य अशी कम्मा मॅच करावाची म्हणायचा मध्यस्थ गती असा इथला मात्र स्वतंत्र चित्पावन म्हणा आधीची स्वाभिमानी व्यवस्थित एक उदाहरण म्हणे विश्वनाथ शेंडे आजीला
चोदू तसं मोठी साधन केलेले आसा तुम्ही तो हाय तुमचे हेंतू अशा लहान विषय न्हू अशी इत्तीचेगे तुम्ही एका बावी काढून प्रसिद्धी झाली एक व्यक्ती एक बावी हंसे म्हणावं जाल्यार एक तुम्ही करणीत दाखयलें एक उदाहरण से हे ಬಗ್ಗೆ टिंब सांगा 20ನೇ ಇಸ್ವಿಯ उपरांत 20ನೇ ಇಸ್ವಿयांच्या सुरवात आमचा म्हळ्यार बांधू बांधून पट्टाला पाणी हाडा होता आम्ही वाड्याला 43 ಎಕರೆಯಿಂದ म्हळ्यार 25 घरांना पाणी तसा आगे ಒಟ್ಟು होने वठाराला हाडा होता तसं चलना अद्दीनी पट्टाम पाणी नाही म्हणी हन्नातला अग्गोठी पाऊस येऊनी बांधू तुटून जाऊनी आमचा पाणी नाही म्हणे हई चलना तसं 20ನೇ ಇಸ್ವಿयांतू पट्टाला मार्चांतूची पाणी आटला मग पाणी हाडना तरी येन नाही म्हणावची परिस्थिती झाली पाठ सुखलो आमच्या जुन्या घरची बावी आटली मग अशा नव्या घरची बावी चालली ती जुन्या घरची बावी आटा नव्या घरची बावी आटा तसं झाला पाण्याला तत्वार म्हणे आण मध्ये कारण किती सर हे तिथल्या वरखान बसती येन झालं ते वरखान आयसा हायवेला कारण किती एक पंप अधिक झाले नाईला मग ते वरखान नाईन तोही पाणी टिंब उन्हा झाला मग आमचा 3 किलोमीटर दूर ठी पाणी यायचं तर येंतन झाला एठावेरी कोणताच नाही म्हणे आण आणि तो नाईला पंप ठेवो म्हणावची परिस्थिती आली तसा संदर्भ यंतन झाला मला सोडील ना नाईला पंप ठेवलो ते तो समाधान नाही म्हणणे नाईचे करा वाड्यांतूच एक बावी गड्डी यायचंय त्याला एक पंप घालून सोडलं ते मग पंप कड्डा होतो ठेवायचा विषय नाही नाही तू ठेवलं म्हणे आता अग्गोठी आम्ही कड्डा हो अक्रम हेच आहे मग आता आम्ही अग्गोठी कड्डा हो अथवा संदर्भानुसार दස්සನ कालिक पाऊस आयलो म्हणे आता उरू आयलो ते कारण माझं पंप वाहवलो ते म्हणाचा एक मला भय असला म्हणणे मी बावी वाड्या आणतो नाईन ठी एक 10-15 फीट सोडणी आणतो बावी कड्डा सुरू केली मला योजना 2-4 वर्षांपासून चाली तरी करिअर का नाही का म्हणे टिंब अधैर्य असं गेल्या वर्षा एक धैर्य केला पळा मी म्हणे झालं यत्न करावाचा मग कम्माचं हो म्हणे आता कम्माचा संघ होतो म्हणा एक आहे म्हणजे आमची गिम्मेसची पप्पणा पाडे हंताक्षणे मग एक थोडं काळ आमचा टिंब रेस्ट म्हणे नाही पण एक टिंब कम्माचा भारी सत्ता आहे तसं त्या दृष्टीने एक आलोचन केली घराशी त्याळी म्हणलं ना का कुणा जर कम्माचा करणे घेऊन कड्डावाचे बोला एक दिवस पाहता स्नान संध्या पूजाने हंताक्षणे त्या जाऊन भूमिपूजा केली नी पिकाचं घालावं सुरू केलं तसं बावी काढली एक तिने 5-6 फीटा वेरीन झाला बावींठी मत्ती वरती कंटाकावाला मी हसाना तशी काढली मग ते उपरांत टिंब खालतात अंतंदा टिंब अप्पा धावणे आला इथला बावी काढीत सता मला बावीला 2 करा 2 माटी मिळणे पोखरा ते 2 पोखरांतल्या एक बडगो ठेवलो आणि ते पक्ष खाल्लेली मत्ती किती हाच आहे मिळास आहे तिथली मत्ती त्या ते बडगेवर राहून खोरेने ओढून वरती टाकावची तसा केला मला सोहो पाहिजे ते उपरांत मात्र मग वरठी हन नाही म्हणे आला मग त्या पुप्फाळींदा एक पुप्फाळी अड्डावी बांधून त्याला रहाट घालनी दोरी घालली आणि मग खाल्लेलं काम कसं केलं म्हणते एदा पुरा बुडा खणून घ्यायचा खणून घेऊन त्यांचं मला बुड आणतो नाईचे गुंडे रेवा असा मिळा ते मोठे गुंडे सल्ले वरती टाकावायचे आणि मग उरलं ना त्या एदा कुरवा भरावाचा वरता येऊन कुरवा ओढावाचा मत्ती नेवनी टिंब दुरी टाकावायची दुसऱ्याने डब्याचा दुसऱ्याने कुरवा भरावाचा दुसऱ्याने वरता येऊन ओढावाचा हे रीतीनं मत्ती गड्डी पळा मी म्हणे का हेंतो किता भागी साली नसली म्हणे ना कम्माचे ಬಗ್ಗೆ कळलं नाही उमेदीन विशेष भागी म्हणे कळलं नाही एक दिवस भागी म्हणे भेटलो नाही निरंतर काम करीत सना 2 दिवस आमचा कायसा वेगळा जाणा सना झाले ना 2 दिवस बाकी जायचे मध्य नक्षत्र उत्तरा नक्षत्र बावी कड्डावाला सुरू केलं नाही उत्तरा नक्षत्रांतू पाणी मिळणे नाही उत्तरा नक्षत्र उत्तरा नक्षत्र उत्तरा मिळणार म्हणे तसा ಒಟ್ಟು तुम्ही सामान्य हे बावीला किती दिवस काम करायचं आहे ना किती खोळी झाली इथला 27 दिवस 27 दिवस मी काम केलं 27 नक्षत्र तेच काम झालं मध्यांतू 2 दिवस मात्र बावी जाय झाला नाही आम्ही मेघ घराशी नसलो पाहता गेलेलो संध्या रात्रीला आयलो झालेले ते 2 दिवस बाकी 25 दिवसही मी नित्य बावीचं काम करतो पाहता स्थान संध्या पूजा करणे 7 घंट्यांचा जास ना 22 8.5 घंटे वेरी 22 काम करतो ना मग 9 स्नान करणे घरा येऊन जेवण करणे पोस्टाला जाऊ 9 घंट्यांचा दारू घडा
तसा पोस्टाला जाऊन येऊन दुपारी ಎಂತಂದला 2-2.5 ಗಂಟೆ ಅಸಲೆ येऊन जेवण करणे दुसरे ना 3.5-4 घंटेंदा बावीस गेलना म्हणे आता 6-6.5 घंटे वेरी बावीचं काम करावं तसा ಕೆಲವೈ म्हणले जागृती महाराय बावी नका कड्डावाची याळीನ घराशी मध्ये भैया का नाही म्हणला ना कारण झरपावेचा नाही आणि मी म्हणलं झरपत आहे तसा आणि किंब शब्द झालो तरी मी वरता पळाईन सना काहीतरी वरती झरपा सेवा काय तसं ते एका दृष्टीनं दाल्लेत ना पाणी मिळसता वेळी कड्डावाचा म्हणा योजना सुरू केलेला एक खुशाल म्हणे सुरू केलेलं पण आता यशस्वी झाला मध्ये मनान ससा देशीला रथाचा हिस्सा संदासचा 5 घंट्यांना पाणी मिळला बावींतू तसा मग पाणी मिळला म्हणे ह्या तक्षणी बावीन चालली ಮತ್ತೆ येदाची ಒಟ್ಟು करणे घेऊन कंटाकी नी मी आयलो मग खाणाचा सुरू केला म्हणे आता पंपू ठेवणे पाणी आटावून घ्यावं इथला पाणी मिळला इथला ते हिस्सा अर्धा फिटा पाणी कुडलेच अर्धा घंटे मध्ये चढला मग एराईसा जाऊन पडला ते 3 फिटा पाणी झालं तिसऱ्या दिवसाला 5 फिटा पाणी झालं याच्या बावी तशीच आहे अजून टिंबत तू कामच आहे पण आता एका माझ्या मनान चालणं एका जाणं असे पाणी मिळणं असे आले येताच काम तरी चाललं असे पाणी सेमळ तसा तोंदरा नाही म्हणे असं स्वाभिमानी होनी एक उत्तरा नक्षत्र सुरू केलं दुसरे यंत्रांना उत्तरा नक्षत्र पाणी मिळलं तसं म्हणले आज साधन करावे म्हणजे आता काय हे पळामो म्हणे नाही साधी सिधर सफल यशस्वी हंस हे म्हणावं एक मोठं उदाहरण आहे हे एक विषय आम्ही मान ठेवून घेऊन देवावर एक भारू घालणे आमदा योगू हवं पण साधन देवानं आरोग्य भाग्य देव आरोग्य भाग्य देवान दिदलं म्हणे आता देवाचं अनुग्रह होय झालो म्हणे आता आम्ही ಮುಂದುವರ್ಸನ म्हणे आता काम कोणताही करिअर म्हणावं त्याला एका उदाहरण आहे केलेलांची मला अशा का दृष्टांत असा मग अग्यंत हचे का नाही का तो विषय गुंतू नाही साधन केले ते कोणताही करिअर म्हणावं त्याला उदाहरण आहे सफलता हे विषय मग तुमचे नईला अशा औरणी आलेले मग तुमच्या नईंदा पाणी वाड्यांना पाणी पडले तसं काही तर आठवू का मे घराशी येऊन राहिलं उपरांत आमच्या वाड्यांतू पाणी पडलं नाही ते पक्षा 2 वर्ष आधी अण्णा घराशी ससा इदा वाड्यांतू औरू येऊनी वाड्यां पाणी येऊनी ते दडी पकडून ठेवली बहावं लागली झाली म्हणे म्हणावाच ऐके ना मी तेवढा शिक्षण करीत तसे घराशी नसलो टोंबी वृक्षाची टोंबी करून ठेवली आणि दडपाला म्हणे ती काही वहावं लागली मग थोडी गेली खे थोडी धरणी हानी घाली नाही ते उपरांत और आयला होते और आयला होत तरी वाड्यांतू पाणी पडला नाही म्हणजे आमचे वाड्यांतू पाणी पडला ते अर्सिन मक्क्याचं धुन्नो सांगो बुड्डालो म्हणे एका निघंटच झालं तसं झाला एक वर एका आदला अर्खा लव्याला आमचे वाड्याला लव्याला पाणी 24 घंटे औराचं पाणी राहणार सना एरमी अधिक पाऊस येऊन औरू आयलो ते एक घंटो 2 घंटे हंतंदला टिंब पाणी डेवस ते दिवसा मात्र डेवाना नाही ते 24 घंटे एक सारखं पाणी सना ते पावसही जोरी येन सलय तर एका मध्ये आठवांतू भारी एक औरू मिळतो मग तुमच्या आठवण साल वाडी करपलिखे आमदा पाणी नसंत तसा काहीतरी एक घटना झाली पट्टाला पाणी नसंत नाही आमच्यामुळे पट्टाचं पाणी कसं म्हण असते युगादी वेरींच्या मी सोडावं युगादी उपरांत कोणी वाडीला पाणी सोडावं नाही म्हणे मग्गम पष्टी क्रम किल्ला म्हण असते ते मग्गम पष्टी क्रम मुळे आम्ही पळाय ना ते पाणी उन्हाच असे एक मग पाणी चाललंच नाही वाडीला सोडणं तरी एक टिंबा दुरी गद्यांतल्या जास्त येतलं ना मग समोर जाण नाही त्याहांची फुगडे येऊ लागा ते पाणी त्यांना डेव असे म्हणजे भुई फुट्टासे तसे दृष्टीन म्हणणे मग्गांचं याने युगातला पाऊस येसलो म्हणावं दृष्टीनं तसा करंट येईल ना छेरा तसं मध्ये आठवांत आमचे जुन्ने खर्ची बावी अटलेली म्हणे 2020 तेवेरी जुन्ने खर्ची बावी अट्टत आहे म्हणे दद्दाई म्हणून चलो पण मला अनुभव आला ना 2020 जुन्ने खर्ची बावी अटली त्यावेळा मला 56 वर्ष 58 वर्ष तेवेरी जुन्ने खर्ची बावी अट्टोनी म्हणे मला गुंतून असला ते वर्ष अटली माझा धुवास जावयशी नावी वरहारदांनी नाव्या युगात लायनी हाने आईला बावीची मत्ती उड्डी दोघाही
म्हणजे टिंब खोलला मी पाणी येला म्हणायचं एका दृष्टीने ते दिसता बावी खणितलेली म्हणजे टिंबा खोलला इल्ली माझं बोडियो माझं भाऊशी जावयशी धुवाशी आगे मत्ती उड्डी मग तेच तिथला आम्ही करणे हंतन्याला बिलतांतो 3 गंटेंदला रणा पाऊस होता गाजी जोवी पाऊस पाणी झाला बावींत झरें बेलन्या जाना टिंब यायचा ना झऱ्यांचा पाणी नाही म्हणत नाही मी पण पाऊस आयल्यानंतर पाणी अधिक झाला ते उपरांत विशेष हे कळला नाही गेल्या आदल्या वर्षांतोय टिंब समस्या झाली पण पुरा बावी अटली म्हणी जाणार आमच्या खर्चा ताका पाणी मिळाला तुमच्या आरंभाचे ग्रहकृत्यांतू तेडला बेट्ट्यांनी किती रेट असणार तुमचे हिंदू आरंभाचे ग्रहकृत्यांतू 20 रुपये 25 रुपये 30 रुपये मग 80 रुपये झाले भारी रेट 80 रुपये झाले मग वापस गेला मग दुसऱ्या रेट होऊ लागला असा झाला तर त्यावेळेस बाकी आगे ह्याला आम्ही होली केली म्हणे त्याचा टिंबा अधिक गुन्हा असा ना पण एक विशेष तोंदरा म्हणे नसला आणि तो चाललास ना टिंबा अधिक का टिंबा गुन्हा का म्हणे आणि तो जीवन चाललास आहे बळा कसं तरी एकदा टिंबा रिणा हस आहे एकदा टिंबा उरास आहे असं म्हणा त्या दृष्टीने आणि तो चाललास ना मग तुमच्या आरंभाचे दिसान हे देशील म्हणे ते खूप ग्राम एठादा का व्यवस्था यादीनी बसाची अथवा नसली रस्तोई हे सलो ता का तुमचा अनुभव आहे आदीनी कसं म्हणतं आमचं मात्याचं मारोगू मे लहानस होता एटा पुरुषोत्तम नायक म्हणे चलो बरगुळा त्याचं बोडीवर राघवेंद्र नायक म्हणे कोंकण तेथं एका कमांडर जीप असना सुरुवात हे मामुली जीप असना तो भाडा खर्चलो नित्य पाहता उपरांगडीवर जायचा मग वापस यायचा असा ते काळावरी मनुष्य जीपाला लंबवून घेऊन जासना वाटण्या लंबासना जनतांची त्यावेळा बस असना आहे का राजलक्ष्मी म्हणे बस असना तर पाहता येदा खालचा गेला म्हणे आता मग असा रात्रीला यायचं मग मारोग पूरला होते की तरी ते बाकी असा बसांत जनतेलाही गुंडे खाल्ला होता विषय असला खळी असले गुंडे बसांत गुंडे भरणे घेऊन जायचं मग खळी सल्ली आणि पुरसे म्हणे झाली आणि बसा राहून ते गुंडे त्यांचं खाल्ला होते पुरले नाही म्हणे आता मार्गाच्या करल्या कोंड्या मिळा होते ते पुरा उठ्ठ करून खाल्ला होते अशी परिस्थिती त्यावेळेला झाली म्हणजे मारोग अव्वल हेंतू नसलं आमच्या अंगणे हरकोन नसलं ಒಟ್ಟು ಗುಂಡೆ ಮೇಲೆ जायचं यायचं असं असं ना मग एकदा रहमान म्हणे कुडेलचे टिंबर एटा कूप वयसून घेतले त्यावेळा तेही तंकर झाले लॉरी राहिली पुरासे म्हणे आता ते गुंडे खाल्ला होते त्यांचे लॉरी अंत केडलाही गुंडे ससाला खाली येता गुंडे ठेंगून येसला हेगडाष्टी रूख घेऊन जाणताही टिंब गुंडे ससाले त्यांचा म्हणजे पुरासे म्हणे आता गुंडे घालणे मग जायचा म्हणे असं ते उपरांत मग मारोग काम टिमटिंब होऊ लागलं मारोग झालं मग एका समयावर अरसिमक्क्यां बस राहव्याचा त्याहांटी गव्हर्नमेंट बसा अरसिमक्क्यां राहव्याचा त्याहांटी देशीला चालून जायो हा म्हणे झाला हा म्हणजे हेगडाला येन नाही मारोग बोल नाही म्हणा येन नाही त्यावेळेला अरसिमक्कीवर यायचा येताना रात्री 6, 6:30, 7, 7:30 असं झालं त्याहांटी मग चालून यायचा देशीला जाणते नाही त्यावेळेला चुडींचा एक क्रम असलो प्रति घरांची चुडीच असले पत्त्यांच्या चुडी पडसालांच्या चुडीनी कंबिटांच्या चुडी दुरी जनतेला कंबिटाची पक्कन वेचत नाही नक्की जनतेला ते पडसालाची त्यापेक्षा टिंब दुरीचे पत्त्यांची चुडी असा कोडू घ्याव प्रति घरांची तसं ना गोटला पत्ते हवे म्हणे असं पण लाईटांचा उपयोग उन्हासा ना काय तरी केला आणि लाईट असा तसं येईल आता पत्त्यो अग्गे चुडी करून ठेवायच्या कोणता संदास आहे ना तर त्याला वाटा चालला चुडी द्यायची म्हणजे असं क्रम तसं ते काळावर तसं झालं असे मग मग चाललो यायचं मग ऐशा पडा आने असे हे गावाला म्हणे मग्गानी हे रान्नाचे मृगांचं कसं उपटळ असं हे वाड्यांदा अथवा कृषीलानी आमच्या एका कडवू हंतू हत्ती हंतू असं आमच्या उपटळ म्हणे विशेष कळला नाही इत्त लागी थोडे वर्षांपासून हत्ती येन तुसे तो सुरू अंतू देशीला पेंठांतल्या येऊन पेलतडी जासलो असं ऐकून गोंचल इतलं म्हणा आमचे हे आयलं म्हटलं तसं म्हणे एक वर एका आमच्या वाडी अंत आयलं हलो काही केलं नाही
పెళ్ళా ఖర్చవాడి అంటే ఇక 4 ఫీట ఉంచి సల్లి ಕಟಾಣಿ 4-5 ಫೀಟ ಉಂಚಿ ಕಟಾಣಿ వెళ్ళి ಆಯ್ಲೋಸೆ जनता एक केळी लोटून निघेलो इतलांचे आमचे वाडी अंत तसं आमच्या वाडी अंत हत्ती आयलो से म्हणाला तर एक सोडलाच आहे मग आमच्या वाडीला हत्ती आयलो नाही एशा 2 वर्खां बसली आमचे नाही पेलतडी राघवेंद्र अभ्यंकर म्हणीसे महादेव अभ्यंकराचे बोडी आमचा नाही उतरलो ते त्यांचांचे त्यांचे वाडिया बाहेरू एक 8 दिवसांनी कॅम्प करू लागले होते कॅम्प करावं मात्र ना त्याची वाडी गेल्यावर का पुरा केळी लोटून घालली ना खावनी पुरा पुडी करणे आग झाला त्याला एक 10,000 रुपयाची केळी पुरा विलवारी करावं लागले आमदा दुसऱ्यानी येऊनी एक वार त्या छवनी वाड्या बाहेरल्या इंदा ते रुख पुरा वेचून झाले उपरांत त्याच्या वाड्यांत येऊनी रोपे कवात यो सल्ले उडी होते केळी पुरा ओटू रंपा रोटी करणे कृषी नाका का म्हणावं तसं त्याला सवडावं तसं कारण ठेनी पण हे ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ सांगितलं म्हणे त्याचे गार्ड येत होती काही करीत नाही बट ಏನು ಮಾಡುದಿಲ್ಲ ಅದು ಹೋಗ್ತದೆ म्हणे ಸಂಘ होती ಕಾಪಿ पिऊन जात इतला ಹೇಳಾचे अनुभव मिळाला त्याला काही करा नाही एक आमदानच्या वर्खांतू एक 4 दिवस विळतांचं 4-4.5 घंट्यांदा हत्ती आरडावचे आमच्या ऐकूयचं म्हणजे एठाच नाही पेलतडी झाले एक बिहव्य तसा नमुने आरडावचं ऐकूयचं ना कित्येक मनशा एक दिवस एठा मार्गाशी कैसे त्यांचे कमी नाही इल्ले पुरा मार्गाच्या करा रहोनी हत्ती दिसते का म्हणे पडावीत चाले तिथला वैरे सांगा अशा राघवेंद्राला इतलांचे म्हणावाचा मी ते हेंतू संदर्भांतू आम्ही तांकर इतलांचे पळाईन चलो हत्तीला फोटे काढणे धाड चलो पण काही करावं तसं नाही अंटिवेचा विषय नाही मग गरनाळ टाकवते फटाके असा करणे टिंबा हे करत चाले तर पण केलं सर त्या गरनाळ फोडीला त्याची हत्ती रागू येऊन तसा अदला वर्खा 4 वर्खांमध्ये बसते असे नारायण दामलो त्यांची वाडी येदा पुढी केली हत्ती तसं हत्तीन चौपाटाडो मग आम्ही लहान सता डोंगरावरी वाघू सलो खे म्हणे ऐकून आमचे पेल्ला घरचो अण्णा सलो नारायण शिंदे अंबाण्णा म्हणे त्याला सध्या बेच तो आम्ही बोडी ओटू हो ते समा आम्ही गेलेले पळाव्याला वाघू सेखे म्हणे म्हणून पण आमचा पळाव्य मिळलो नाही ते तर मला बेडी झाली तो इडा करा त्यांनी विचार त्यामुळे गोरवंदा खासाच पडा त्यावेळेला गोरवंदा डोगरा सोडा तसा गोरवंदा उपद्रव देसाई म्हणण्यासाठी बघायला मारा होतो त्यावेळेला मारावं न जाय म्हणे यशात गेला म्हणे आता मोठा केस हस तसा आम्ही इडी डोगरू थोडं दुरी वेरी भोवा नसनो ते समा पण ते पळाव्य मिळलो नाही वाघू मग एठा पडा गोटा मोठे येतीन भुजा मग येता काही नाही ऑल डोकर सती तसा रान्ना नाही तुमने तसा ते डोकरांत सडावत आणि काहीतरी तुमने एका हवी असं म्हणजे काही असं नका ओटू होऊन गेलेलं का उदाहरण असं काही 4 वर्ष आधी एत्तीना पूजाला गेलो मे माझे बोडियो मग नवीन दामले म्हणे बसत्या बसलो मग बेळतंगठी दोघे माझे बोडियाचे स्नेहित झाले समता होटलाचो गणेश भट्टू आणि तेच एक सोहेरो असा आम्ही ओट्टू होऊन मग शरद तुळू पडे आम्ही ओट्टू होऊन येदा एटास्टे देशीलवरी आमचे वाहनांतले गेले देशीला म्हणजे देनोडीशी एका घराशी आमची वाहन पुरा ठेवून त्या चाललो गेलो त्या एका वाटा काढलेला आम्ही वाटा गुंतू चाललेला घेऊन त्या एत्तीना पूजा जाऊन त्या एका देवस्थानचे ते देवस्थानाला जाऊन देवर म्हणे ते देवर म्हणे का नान्य भैरवेश्वर देवस्थान तो एक देवस्थानाला जाऊन आम्ही त्याहांचा देवळा त्या जाऊन आम्ही जनतांची तिंडी पुरा घेऊन गेलो मग मध्य वाटावर 10 घंट्यांदा तिंडी खाल्ली मग त्या जाऊन दुसऱ्यानं आमचा नेलना पुरा घेऊन तिंडी खाऊन त्या मग वापस आयलो वापस येताना पाऊस सुरू आलो धूद आला आम्ही धावत आयलो जनता आमचा विशेष कळला नाही येंता आमचे वाहनांतले पुरा कन्नीटामुळे ती खालत नाही अर्धे पक्ष खालता आयलोपर्यंत कन्नीटा चढले जनता पळावीच ना आम्ही कन्नीटा देणे भोवच नाही पण विशेष पायंदा चढली नाही येंता पाऊस आयलो पडा तसे नाही हय
ಮಾಗ ನಾಯಿತ ದಡ್ಡಾರು ಬೆಸ್ಸೋನಿ ಹಾ ಪಾಯಿಂಟಿ ಬರ್ಬುಂ ಟಕ್ಕ ಅಯ್ಯಯ್ಯೋ ತೇನ ಮನೆ ಕನ್ನೀಟ ಛೇ 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 ಅಂದ लग्न हानी म्हणलं किती वेळ अशी वाट सामान्य जाऊन वेळेला आम्ही एक 9 घंटेंदा हा. देनोडी हा, सुरू केलं ना एक घंटे आणतो हा कोणता दिवस कोणता नसं हा भारी जल्दी गेलं नाही हदा अंदाजी ना आहे मग वापस येणता टिंब जल्दी आहे हा, म्हणजे डेवत येत झाले आणि पावसाचा एक भय कळला कळला तसे येणं टिंब धावीन म्हणून असं हा. आहे ना आम्ही हा मग ते उपरांत मग माझं बोडिओनी गेलो असेल हा उदयगिरीला आणि हा, हा, हा. बोडिओ नवीन दामले हा, मग हा, त्याचे कक्काची चेडी हा, हा, मज्जी चेडी हा, हा. असं नाही उदय पर्वताला गेली हो हो मग बोडिओ शिंगाणीला गेलो हा असेल हा हा मला शिंगाणीला एकदाष्टी बऱ्यादा गेले मनशा हा मला मात्र जायला जाणार हा, नाही एवढ्याशा कळलं यशा जायला सोडित तसं सोडित नाही परमिशन नाही एरवे जायची उमेद दिसे आहे हो पाय तसा नाही म्हणे नाही हा एक विशेष होता एक हम्म अनुभव आहे सो तू विश्वनाथन एड्डोळू तू अशा तुझे बिझी हे शेड्यूल आणतोय इतल्या अवघे काम तू निर्वहिसावनी व्यवस्था होय तुझी त्या एका तुला एका ऑलरेडी सेत तसा ना एक समय अमूल्य समय आमचे हे उघडे मनाचे कार्यक्रमाला देवनी मस्त विषय प्रेक्षकांना तुम्ही अनुभव वांटून घेतली हे साठी तुमचा अनंत अनंत धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ಅವಗ್ದಿಂದ ಪಾಯ್ಕತಲಿಂದ ಪಳಾಯಿಂತಲಿಂದ आणि तुलाही तू पण तुझी पुरसाद करणे घेऊन आलो तसं काही तुला एक मोठं धन्यवाद ओम स्वस्ती